महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीच्या वतीने रविवारी शहरातील 36 केंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली। विभागातील 7,775 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर 3,063 विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरवली। सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते 5 अशा 2 सत्रात शांततेत ही परीक्षा पार पडली। विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेबाबत प्रचंड उत्साह दिसून आला। अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या 5ही जिल्ह्यातून 10,838 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती। त्यापैकी 7,775 परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली। ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने शहरातील 36 शाळा महाविद्यालयातील केंद्रांवर घेण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या वतीने परीक्षार्थ्यांना केंद्रावरच मास्क, ग्लोव्स, सॅनिटायझर अशी सुरक्षा किट पुरवण्यात आली। परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी समन्वय अधिकारी, उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई अशा एकूण 866 अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारी पार पाडली। तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर 2 महिला व 3 पुरुष असे 5 पोलीस कर्मचारीही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते। परीक्षेदरम्यान एकाही परीक्षार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाही, अशी माहिती एमपीएससी परीक्षेचे मुख्य प्रवर्तक तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली। आयोगाच्या गाईडलाईननुसार केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते। विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेस शील्ड, मास्क, ग्लोव्स, सॅनिटायझर आयोगाकडून पुरवण्यात आले। त्याशिवाय परीक्षेपूर्वी त्यांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात आली होती। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।